ही भूमिका तशी नकारात्मक नाहीये. ही आजच्या जगातला एखादा सामान्य माणूस त्याच्या आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहेत त्याच्यानुसार तो जसा रिॲक्ट होतो तशी ही भूमिका आहे. ही ॲक्च्युअली अशी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात, जी कंजूस असतात, जी स्वतः खर्च करत नाही, म्हणजे दुसऱ्यांना करायला लावतात. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. लक्ष्मी निवास ही मालिका लवकरच आपल्या भेटीस येणार आणि त्यानिमित्ताने मीनाक्षी आणि निखिल आपल्यासोबत. खरं तर मीनाक्षी आतापर्यंतचे रोल जरा खोडकर असे बघितलेले आहेत. सो हा रोल करताना काय पहिला थॉट आला होता की हा रोल मला करायचाच आहे? ऍक्च्युली खूप छान वाटलं होतं जेव्हा नरेशन दिलं गेलं या कॅरेक्टरचं. सो सुरुवातीला असं वाटलं की मी हे करू शकेन की नाही, कारण जी एक छाप असते आपल्या कॅरेक्टरची ती जरा सगळ्यांच्या डोक्यात असते आणि म्हणजे प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं असतं ऍक्च्युली. सो ती मिटायला थोडा वेळ लागतो. पण मला आशा आहे की प्रेक्षकांना ही भूमिका माझी खूप आवडेल. मी प्रयत्न करतेय त्यात जाण्याचा आणि मला छान वाटतं ऍक्टर म्हणून की असं वेगळं काहीतरी मला करायला मिळतंय. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी दोन्हीही टेलिव्हिजन वर एक्सपेरिमेंट करू शकते किंवा माझ्यावर विश्वास ठेवला गेला याचा मला आनंद आहे खूप. निखिल, आधी पण आम्ही बघितलं की एक विलन म्हणून तुला बघितलं होतं, पण आता इथे जरा एक खोडकर विलन आम्हाला बघायला मिळणार आहे की जो दुसऱ्यांवर डिपेंड आहे काही गोष्टींमध्ये. याआधी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक भूमिका केल्या होत्या मी. ही भूमिका तशी नकारात्मक नाहीये. ही आजच्या जगातला एखादा सामान्य माणूस त्याच्या आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहेत त्याच्यानुसार तो जसा रिॲक्ट होतो तशी ही भूमिका आहे. ही ॲक्च्युअली अशी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात, जी कंजूस असतात, जी स्वतः खर्च करत नाही, म्हणजे दुसऱ्यांना करायला लावतात. एकत्र कुटुंबात कंजूशी चालत नाही काइंड ऑफ. उलट एकत्र कुटुंबात जास्त जास्त चालते, चालते. कारण ती हा. लक्षात येते ना. एखादी व्यक्ती जास्त खर्च करते, एखादी व्यक्ती कमी खर्च करते. सो मीनाक्षी, खरं तर हे कॅरेक्टर ही मालिका वेगळे एकत्र कुटुंबाला घेऊन जाणारी मालिका आहे. एक बॉन्डिंग आम्हाला बघायला मिळेल. खरं तर सासू सुनेचं नातं एक थोडं गोड तिखट आंबट असं असतं, पण तुझी सासू तर ऑलरेडी खूप गोडच दाखवली. सो तुमच्या दोघींचं एक बॉन्डिंग खरंच कसं असणार आहे? कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे की तू खूप गोड सून आहेस, पण तुझा नवरा थोडा कंजूसीप्रमाणे. सो तू खरी तशीच आहेस का सासूला मी गोडी गोडी सून हवी आहे म्हणून तशी वागतेस? म्हणजे रिअल लाईफ मध्ये की कॅरेक्टर कॅरेक्टर? अच्छा, नाही, कॅरेक्टर म्हणजे सासू माझ्यासाठी आयडल आहे आणि ती जे सांगेल ते योग्यच आहे. फक्त एकच दुःख आहे की मला सगळं करू द्या, तुम्ही सांगाल ते नका करायला लावू. म्हणजे ते सांगतात ते मी प्रेमाने आवडीने करते, पण तरी त्यात माझं एक असतं की माझं एक मत असावं. सो ते एक मत किंवा माझं अस्तित्व तिथे असावं कुठेतरी. तर त्याची एक खंत आहे. बस तेवढंच एक कॅरेक्टरचं स्वप्न आहे की बस मला माझं मत मांडू द्या, मला माझ्या मताप्रमाणे काहीतरी बनवू द्या. नवऱ्याला मी म्हणते पण की आपण वेगळं राहू, मग मी पहिलं किचन जेव्हा होईल तेव्हा शेवयाची खीर बनवेन वगैरे. इतकं छोटं कसं स्वप्न आहे. परवडेल? हिच्या शेवयाच्या खिरीसाठी वेगळं राहणं कसं परवडेल? म्हणजे केवढा खर्च होईल ना, हा विचार करणारा तो नवरा आहे. पण शेवयाची खीर त्यापेक्षा तू खरं तर प्रोमो तुमचा खूप गाजतोय. तुमच्या दोघांचा एक प्रोमो आहे की ज्याच्यामध्ये तू म्हणतोस की तुम्ही मुलींचीच लग्न करा, घरं बांधा, रिटायर झाले. खरं तर प्रत्येक भावाचं एक स्वप्न असतं की आपल्या बहिणीचं लग्न व्हावं किंवा आपले घर व्हावं, पण इथे तू ते दोन्ही स्वप्न बाबांचे मोडतोयस. म्हणजे ऑलमोस्ट की हा घरच बांधा किंवा हे करा. सो हे तुला स्वतःला कॅरेक्टर करताना काय वाटतं की यार हे प्रेक्षकांना कसं पोर्ट्रे करेल? कारण का मी जे बोलतोय, कारण का काही भावांचं असतं की नाही बहिणीचं व्हावं किंवा आपलं स्वतःचं घर व्हावं, हे कॅरेक्टर तू प्रेक्षकांच्या नजरेतून कसं बघ? प्रेक्षकांच्या नजरेतून अजून मी बघितलं नाहीये, पण हे संतोषच्या नजरेतून असं आहे की वडिलांनी या मुलांची शिक्षण करण्यासाठी तो जे काही त्यांचं आयुष्यभराची कमाई आहे ती त्याच्यात ओतलेली आहे. आता त्यांचे रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत, ते तसं बघायला गेलं तर ते खरं तर त्यांचे आहेत. पण तरी ते आता ते मुलींची लग्न करतायत, मग फक्त मुलींचीच लग्न का करा? तुम्ही आम्हाला पण द्यायला पाहिजे ना मुलांना, कारण त्यांचा पण हक्क आहे त्याच्यावर. खरं तर तसा पारंपरिक हक्क त्या मुलांचा असायला पाहिजे, असा असा विचार करणारा तो मुलगा आहे. म्हणून तो ते बोलतो की तुम्ही लग्न करा, घरं बांधा आणि आम्ही बसतो भिका मागत. ते त्या अर्थाने, कारण त्याने त्याच्या वडिलांना बघितलंय की त्यांनी त्यांच्या आयुष्यात या मुलांना वाढवताना त्यांची स्वप्न अजून पूर्ण केलेली नाहीये आणि म्हणून तो त्याचं आयुष्य तसं घडू नये म्हणून तो त्याचे प्रिकॉशन्स घेतोय आणि तो हे वागतोय.
खरं तर आत्ता ही मालिका सुरू होणार आहे. प्रेक्षकांना हळूहळू कळणार आहे की नक्की मालिका का आहे. विषय खूप भारी आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं घर व्हावं. मीनाक्षी, आता जेव्हा आपण मुंबईत येतो इतका प्रवास करून किंवा आपण ह्या इंडस्ट्रीत काम करतो, जेव्हा घर होतं ना किंवा आपण घराचं स्वप्न बघतो, दोघांसाठी प्रश्न आहे, काय मनात वाटतं की या मुंबईत एकतरी आपलं घर असावं? हो, स्वप्न म्हणजे मी तर ॲज अ स्टुडंट आले होते मुंबईत, तर असं घर होईल वगैरे हे खूप नंतर नंतर वाटायला लागलं. पण आता वाटतं की व्हावंच आणि लवकरच कळेल की मी घेतलंय घर. असं ते माझं स्वप्न पूर्ण. कुठेतरी हिंट देते मीनाक्षी. नको नको. लवकरच होईल. लवकरच, हा. सो लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे, त्या मार्गावर आहे. हो, लवकरच स्वप्न पूर्ण होणार, त्या मार्गावर आहे. आणि जसं स्वतःचं घर असायला हवं, स्वतःचं कुटुंब असायला हवं आणि एक कामाचं सॅटिस्फॅक्शन, या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येत आहेत या लक्ष्मी निवासामध्ये. हे लक्ष्मी निवास आम्हाला देखील बघायला आवडणार आहे आणि ही जॉईंट फॅमिलीचं बॉन्डिंग कसं असणार आहे. पण जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मला हे सांगायला आवडेल, ही मालिका तुम्ही नक्की आवर्जून बघा, कारण ज्या पद्धतीने आम्ही शूट करतोय, ज्या पद्धतीने आम्ही एन्जॉय करतोय, जे बॉन्डिंग असतं घराघरात, माझं कुटुंब पण वैयक्तिक खूप मोठं आहे. लक्ष्मी निवास या मालिकेतर्फे रोज म्हणजे सोमवार ते रविवार संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत येणार आहोत, फक्त आणि फक्त झी मराठीवर.